संघटनेचं मी आभार व्यक्त करतो। निवेदन देण्यात। नमस्कार, मी गणेश शिंदे। आपण पाहता जी मराठी न्यूज। बातमी म्हणजे पारदर्शकता। अतिशय निंदनीय आणि लज्जास्पद गोष्ट आपल्या भारतामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे। अगदी 6 वर्षाची मुलगी आहे, तिच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे, बलात्कार झालेला आहे। या गोष्टीचा निषेध करावा एवढा कमी आहे, परंतु नुसता निषेध करून चालणार नाही। यासाठी कठोर कारवाई, कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे। या संदर्भात सर्व समाज, खाटीक समाज देखील आहे, परंतु सर्व समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे। समाज कोणताही असू देत, परंतु बलात्कार हा निंदनीय आहे, करायला व्हायला नाही पाहिजे। या संदर्भात कठोर कारवाई व्हायला पाहिजे। या संदर्भात आपण प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत। मॅडम नमस्कार। नमस्कार। कुठेतरी या बलात्कारातून असं वाटतं की कायदा कुठेतरी कमी पडतोय, असं वाटतंय का तुम्हाला? हो, कायदा हा कायद्यामध्ये पळवाटा असल्यामुळेच हा प्रकार घडतोय। जर कायदा हा पळवाटी काढण्यासारखा नसता आणि कडक जर त्याच्यावरती कठोर शासन आणि कायद्यातून पळवाटा करण्यासारखा जर कायदा असता, तर मला वाटतं हा प्रकार घडलाच नसता। वारंवार प्रत्येक ठिकाणी जागोजागी अशा महिलांवरती, मुलींवरती अत्याचार होतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि त्यांच्यावरती खटले चालू होतात आणि परत निर्दोष मुलं सुटून येतात आणि असं घडत असल्यामुळे वारंवार असे प्रकार घडतच राहतात। आता हे लहान मुलगी आहे, चिमुकली आहे, हिला उघडकीला आलं, परंतु अशा बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात। त्या ठिकाणी पळवाटा काढले, तुम्ही म्हणल्यासारखं पळवाटा काढल्या जातात, त्या महिलेला न्याय मिळत नाही, म्हणून देखील या घटना वारंवार पुढे येत नाही, त्या दाबल्या जातात। अशा ठिकाणी पण घटना होतात। याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याच्यामध्ये कसं आहे, काही ज्या मुलीवरती अत्याचार घडतो, काही दबावाखाली गप्प बसतायत, कारण की त्यांचं मागं पुढं कोणी बघणारं नसतं आणि आपल्या खेडा भागातला विभाग असा असतो की आपल्या मुलीवर अत्याचार झालाय आणि हा अत्याचार उघडकीस जर आला तर तिचं पुढं काय भवितव्याचा प्रश्न आहे। त्यामुळे दबावाखातीर आणि नेते पुढाऱ्याचा पण काही लोकांचा दबाव असतो। सपोज जर उघडं पडलं तर त्यांना, त्या मुलीच्या नातेवाईकांना, आई बाबांना दबावाखाली आणून हा प्रकार तसाच कसा दाबला जाईल, असाही प्रकार आता या सध्या समाजामध्ये आहे। त्यामुळं काही प्रकरणं दबवली जातात, काहींची नातेवाईकांना भीती वाटते की आपण जर वाचा फोडली तर आपल्यावरती परत काय अन्याय अत्याचार करतील का। आता मला वाटतं बळवाडीचा एक प्रकार आपल्याला माहितच आहे। 1 वर्षापूर्वी बळवाडीच्या एका मुलीला, शाळकरी मुलीला शाळेतून जात असताना तिच्यावर जबरदस्ती केली आणि जबरदस्ती केल्यामुळे ज्यावेळी तिच्या आईला मुलीनं सांगितलं, त्यावेळी तक्रार करायला पोलीस स्टेशनला ज्यावेळी गेलो, त्यावेळी तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। मग एकीकडे वाटतं की सांगावं आणि जर सांगितलं तर तिला एकीकडून दबाव असतो, जर काही सांगितलं तर तुझ्या नातेवाईकाला किंवा तुला जीवे मारीन किंवा भावाला मारीन, असा वारंवार प्रकार घडतो। त्यामुळे काही मुलींना अत्याचार तर होतो, पण जर बाहेर सांगितलं तर असा त्यांना पुढं फॅमिलीला त्रास होईल। त्यामुळे काही मुली आणि नातेवाईक हा प्रकार जागीच दाबून ठेवतात। तर ते तर हा भाग नातेवाईकाचा झाला, पण एखाद्या मुलीवर ज्यावेळी अत्याचार होतो, ज्यावेळी ही घटना घडलेली पोलीस स्टेशनवर दाखल करायला गेली, तर पोलीस स्टेशनची जी मनस्थिती असते, काहींची दाखल करण्याची असते, काहींची नसते। त्यामुळं याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था आपल्याला, मला वाटतं, कुठेतरी कमी पडतो। ज्या महिलांवरती, मुलींवरती अत्याचार होतो, खरीच अत्याचार होत असताना ती महिला ज्यावेळी तक्रार दाखल करायला जाते, तर त्यावेळी चुकीच्या पद्धतीने म्हणून तिच्यावर आरोप केला जातो आणि ज्या महिलेवर खराच अत्याचार, अन्याय होत नाही पण चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल होतात, हे आता सध्या ह्या समाजामध्ये घडून येते। तर मला वाटतं जर असा जो प्रकार आहे वेळीच थांबला पाहिजे। ही मुलगी कुठल्याही समाजाची असो, स्त्री जात आणि पुरुष जात, आपल्या ह्याच्यामध्ये 2च जाती आहेत, स्त्री आणि पुरुष। त्याच्यामध्ये असमानता न दाखवता, भेदभाव न करता स्त्री जातीवरती एखादी अन्याय केलेला आहे, ती ही चिमुकली 6 वर्षाची मुलगी, तिने अद्याप जगही पाहिलं नाही। तिच्या वेदना, तिच्या भावना, या नराधमाला लाज वाटली नाही, कुठल्याही धर्माचा असो। आज स्त्री पुरुष जातीला हा कलंकित असणारा हा नराधम यानं 6 वर्षाच्या मुलीवर सुद्धा अत्याचार केलेला आहे। त्याच्यामुळे याचा तर जाहीर निषेध करण्यापेक्षा जास्त उच्च आहे। आम्ही म्हणतो, आता बऱ्याच कायदे आहेत, आता महिला आयोग आहे, महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर आहेत, त्यांच्यापर्यंत कुणी पोहोचते किंवा पोहोचत नाही, तिथपर्यंत त्यांची सुद्धा पोहोच नसते। पण ज्यावेळी आपलं एखाद्या महिला आयोगाकडे जरी आपलं निवेदन गेलं तर त्याचीही वेळीच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही। आता आम्ही म्हटलं फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी, हा आता म्हणाले मग बंधू की फास्ट ट्रॅक काय आपल्या ह्याचा नाहीये, पैसा खूप जातो, भरपूर खर्च होतो, त्यामुळे काहींची मागणी तिथंच होते। पण मला वाटतं की प्रशासनाने बाकीच्या इतर कामाकडे कमी लक्ष देता फक्त महिलेचं संरक्षण, त्यांच्यावरती तुम्ही म्हटले प्रत्येक ठिकाणी महिला जागोजागी आहेत, मग महिला जागोजागी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, पण त्या महिला सुरक्षित आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये जी महिला वारंवार रस्त्यावर फिरत असेल, शाळकरी मुली आहेत, ज्या माझ्यासारख्या महिला भगिनी सामाजिक कार्य करतात, नोकरीसाठी क्षेत्रामध्ये बराबरीला पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करतायत,
तर अशा वेळी त्यांना बाहेर येऊन काम करावं लागतं. पण एखाद्या नराधामाची जी वाईट प्रवृत्ती नजर तिच्याकडे गेली की तिच्या आयुष्याची पूर्ण राख रांगोळी करते. म्हणूनच माझ्या बंधूंना माझी विनंती आहे, त्या मुलीकडे त्या माऊलीकडे बघत असताना आपली स्वतःची बहीण माझी माऊली म्हणून बघितलं तर हा प्रकार कधी घडणार नाही. त्यांची नीच प्रवृत्ती जी आहे त्यांनी जर वेळीच आवर घातला तर कुठल्याही भगिनीवरती अत्याचार होणार नाही. आता मग म्हटल्याप्रमाणे ज्या मुली सुरक्षित आहेत का? अजिबात मुली सुरक्षित नाहीत. सुरक्षित पाहायची कुठं? खरं तर सगळ्या मुलींना मी आवाहन करते की खंबीर राहायचंय. स्वतःचं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे. कसल्याही पद्धतीचं न भीता स्वतःवर आलेला अन्याय त्याच्यावर वाचा फोडण्याचं काम मुलींनी महिलांनी केलं पाहिजे. आणि वेळीच जर या शासनाने सुद्धा आमच्याकडे जर लक्ष घातलं तर हा प्रकार येणार नाही. ज्यावेळी एखादी तक्रार दाखल केली असेल त्याच्यावर तात्काळ जर प्रशासनाने लक्ष घातलं तर हा प्रकार घडणार नाही. या सर्व गोष्टीला पोलीस प्रशासन, जसं तुम्ही म्हणाले की काही ठिकाणी महिलेला गुन्हा दाखल करताना पण देखील चाकूचा वार झाला किंवा बऱ्याच ठिकाणी दाबलं गेलं जातं. मग पोलीस प्रशासन कमी पडते असं वाटतंय का तुम्हाला? का कायदा कमी पडतो? दोन्हीपैकी काय कमी पडतं? नाही, होतं कसं, ज्यावेळी गुन्हा दाखल करायला आहेत तर मनस्थिती समाजाला भीतीपोटी काही महिला पुढे येत नाहीत. का तर जर आपण पुढे आलो तर तिच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून आपण गप्प बसतो. आणि एखादी महिला धाडसानं ज्यावेळी सामोरे जाते की मला न्याय मिळाला पाहिजे, त्यावेळी ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेले तर मी म्हणत नाही सगळेच पोलीस प्रशासन महिलेकडे लक्ष देत नाही, पण त्याच्यातून जे पोलीस प्रशासनाला काळिंबा लावणारे त्यातलेच काही तर त्या महिलेच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळं आणि त्या नराधमाला काही आरोपींना पाठीशी घालत असल्यामुळं हा पण प्रकार घडतो. जर वेळीच प्रशासनाने दखल दिली तर कुठलाही नराधम एखाद्या महिलेकडे मुलीकडे वाईट नजरेनं बघण्याचं धाडस करणार नाही. परंतु त्याच्यामध्ये थोडं प्रशासन त्यांना बी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्यांना वाटतं की कायदा हा पळवाटीचा आहे, मी जरी काही कमी जास्त केलं तर परत मी बाहेर येणारच आहे. ही प्रवृत्ती असल्यामुळे त्याच्या महिलेला न्याय मिळण्याला तुटपुंजा न्याय मिळतो. बलात्काराची केस झाल्याच्या नंतर किंवा ती सिद्ध झाल्याच्या नंतर कोणता न्याय किंवा कोणती कठोर कारवाई असायला पाहिजे असं तुम्ही महिला म्हणून सांगाल? नाही, त्याच्यामध्ये बलात्कार झाल्यानंतर तर फाशीची शिक्षा असायलाच पाहिजे. पण आता आपण जी गुन्हे दाखल करतो ते कोर्टाचं काम 6 महिने काम वकील दिलं ते केस चालतच राहणार तोपर्यंत त्यांना पळवाट असतात, त्यांचा वकील काही हे करणार. पण फास्ट ट्रॅक केस अशी आहे की कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक केस निजत झाले की जलद निर्णय लागतो आणि जलद निर्णय लागल्यामुळं त्यांची जी शिक्षा आहे फाशीची तात्काळ लागते. त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जर हे केला तर एकदम त्या महिलेला न्याय मिळण्यासारखा आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तर दाखल करावं पण तात्काळ फाशी द्यावी. पण आम्ही असं म्हणतो फास्ट ट्रॅक सुद्धा नको, त्याची शिक्षा कधी कोर्ट देईल हे सुद्धा नको. आम्ही सगळ्या बांधवांनी आता ठरवलेलंच आहे, इथून पुढे जर अशी काही महिलेवर मुलीवरची घटना घडली तर आम्ही फास्ट ट्रॅकची वाट बघणार नाही, गुन्हा दाखल करण्याची वाट बघणार नाही. असं बी काही हे केलं तर मध्ये जाऊन आम्ही सामाजिक कार्यकर्ते हे बंधू बहिणी एखाद्या महिलेकडं वाईट नजरेनं बघणं किंवा तिच्यावर अत्याचार बलात्कार करणं हा कायद्याने गुन्हा असेल तर आमचे बंधू आपल्या बहिणीवर होणारा अत्याचार बलात्कार बघत बसणार नाहीत. तर त्याला कुठला फास्ट ट्रॅक लागण्यापेक्षा त्याला तोडून चुपून त्याला जागेवरच कसं ठार करता येईल ही आताची आमची भूमिका असणार आहे. का तर आम्ही शासनावर प्रशासनावर नाराज आहोत. एवढी कामं करता हा निधी येईल ते येईल, एवढं मंजूर झालं एवढं झालं एवढं केलं, पण महिलाच्या सुरक्षिततेसाठी मग माझे बांधव म्हणले इथून पुढे परत महिलेवरती अत्याचार कसा नाही झाला पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे. आता आमची हीच चळवळ असणार आहे. इथून पुढे कुठल्या तरी जाहीर निषेधाचं आंदोलन किंवा कुणीतरी माझ्यावर अत्याचार केलाय, कुणीतरी नराधमानं मला छेडलंय ही आम्ही सांगून पोलीस प्रशासनापर्यंत किंवा जाहीर निषेधापर्यंत आम्ही बसणार नाही. आता तिथं आम्ही वेळीच चुकून काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुठल्याही न्यायालयाची वाट बघणार नाही. पाहिलं की कोणतंही प्रशासन न्यायालयाची वाट बघणार नाही, परंतु कायदा कठोर होणं हे काळाची गरज आहे. महिलेच्या संदर्भात शासन महिलेला सपोर्ट करते, परंतु कुठेतरी कायदा कडक होणं गरजेचं आहे आणि वारंवार अशा गोष्टी होऊ नये यासाठी कठोर कायदा होणं गरजेचं असं आंदोलकाचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन सर, मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी. धर्माचे बडके आपण त्या ठिकाणी वेळीच बोललं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या चिमुकलीवर असेल, आपल्या भगिनीवर असेल, आपल्या बंधूवर असेल, या ठिकाणी अन्याय अत्याचार होणार नाही या पद्धतीची आपण सर्वांनी दक्षता घेऊया आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या भगिनीसाठी न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढूया अशी मी या ठिकाणी घोषणा देतो. जय भीम, जय शिवराय.
भाषण करण्याचं ठिकाण नाही किंवा पाठिंबा देण्याचं ठिकाण नाही. झालेली घटना किती निंदनीय आणि दुर्दैवी आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि सारखं सारखं आपण आंदोलन करणं, मोर्चे काढणं, मागण्या करणं. आज कोपर्डीच्या ताईला 8 वर्ष झालेत, त्या नराधावांना फाशीची शिक्षा दिली तरी पण ती अंमलात आली नाही. मग कुठंतरी आपण नुसतंच रस्त्यावर यायचं, आंदोलन करायची, मोर्चे करायचे, निवेदन द्यायची, पाठिंबा द्यायचा, यापुरतं आपण सीमित राहिलं पाहिजे का नाही याचा विचार केला पाहिजे. मारू करू ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण हे होऊच नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे होऊच नाही याच्यासाठी काय केलं पाहिजे याचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, हा बलात्कार नाही, ही वृत्ती आहे. 6 वर्षाची मुलगी आहे ती, काय तिचा जीव असेल, काय तिचा विचार असेल, काय तिचं कवळं वय असेल, आणि घटना कशा पद्धतीने घडली, कुणी घडवली, किती वर्षाच्या माणसाने घडवली याचा आपण विचार केला पाहिजे. जोपर्यंत ही वृत्ती संपणार नाही तोपर्यंत अशा घटना कायम होत राहतील असं माझं स्पष्ट म्हणणं. कुठंतरी आपण भाषण करायचे, निवेदन द्यायची, पाठिंबा द्यायचा, यापुरता हा महिलांचा अत्याचार आणि हा विषय थांबणारा नाही. यासाठी आपण काहीतरी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत. यावर आपण कडक कारवाई करण्यासाठी काहीतरी विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला आणि लहान मुली यांच्यावर विचारांचे संस्कार आणि ह्या गोष्टी घडवून येत यासाठी कार्यशाळा तयार केल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत. कुठंतरी आपण घटना झाल्यानंतर निवेदन द्यायची, आंदोलन करायची, मोठी मोठी आमच्यासारख्या लोकांनी इथं यायची, भाषणं करायची, तुम्ही ऐकायचं, आपण निघून जायचं. पण आज त्या मुलीवर, त्या मुलीच्या कुटुंबावर काय घटना घडली असेल, त्यांच्या कुटुंबातल्या त्या माझ्या माई माऊलीवर, तिच्या आईवर, वडिलावर काय विचार त्यांच्या मनात चालू असतील ही विचार करणं आपण गरजेचं. कुठंतरी आपण ह्या गोष्टी कायमस्वरूपी रोखल्या गेल्या पाहिजेत. यासाठी निवेदन तयार करा, यासाठी कार्यशाळा तयार करा, यासाठी महिलांना जागृत करा, मुलींना जागृत करा. माझ्या आयांना सांगा की ह्या घटना का घडल्या नाही पाहिजेत, आपण ह्या घटना कशा पद्धतीने रोखल्या पाहिजेत. ही घटना शब्दात व्यक्त करण्यासारखी नाही, निषेध व्यक्त करण्यासारखी नाही, त्याच्या पलीकडं जाऊन त्याच्यावर कायमस्वरूपी कशा पद्धतीने कारवाई झाली पाहिजे ही तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे पावलं आपण उचलले पाहिजेत. आज अनेक जण म्हणतात की ह्या धर्माचा पाठिंबा ह्या जातीच्या मुलीवर झालं, त्या जातीच्या मुलीवर झालं, मग ठराविक जातींच्या मुलीवर झालं, ठराविकच समाजाने यायचं, ठराविकच समाजाने आंदोलन करायची, ठराविकच लोकांनी पाठिंबा द्यायचा, ही वृत्ती सुद्धा बंद झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत. कारण एवढ्या दुर्दैवी घटना घडत असताना जर समाज जागृत होत नसेल तर समाजामध्ये भावना आहे का नाही याचा आपण विचार केला पाहिजे. विशिष्ट समाजाच्याच मुलीवर घटना झाली की तेवढ्या समाजाच्या लोकांनी यायचं, तेवढ्या समाजाच्या लोकांनी निवेदन द्यायची, तेवढ्या समाजाच्या लोकांनी मोर्चे काढायचे का, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कुणाला द्वेष द्यायला किंवा कुणाला तरी मार्गदर्शन करायला उभारलेलं नाही. ह्या घटना घडत असताना माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न उभारले, विचारात आले, ती मी तुमच्या समोर मांडतो. तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देऊ, ते कलेक्टर साहेबांना देतील, ते पुढे मुख्यमंत्र्याला देतील, गृहमंत्र्याला देतील. पण मी म्हणतोय की ह्या माझ्या ताईला जर खरंच न्याय द्यायचा असेल तर आपण अशा पद्धतीची मोहीम चालू केली पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, महिलांमध्ये मुलींमध्ये याबद्दल काहीतरी माहिती दिली पाहिजे, तेव्हा ह्या घटना रोखल्या जातील. 5 दिवस काय त्या मुलीचे हाल झाले असतील, काय त्या माणसाची वृत्ती असेल. बलात्कार ही वृत्ती नसून त्याच्या पाठीमागची काय वृत्ती आहे त्याची, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि कुठल्याच समाजाने, कुठल्याच धर्माने फक्त पाठिंब्यापुरतं, निवेदनापुरतं आणि भाषणापुरतं इथं न येता प्रामाणिकपणे ह्या गोष्टी समाजात कशा पद्धतीने थांबल्या पाहिजेत. नुसतंच मुलींना जन्म द्या, मुलींना शिकवा, मुलगी शिकली तर घर टिकेल असली भाषण करून, सुविचार वाचून किंवा काय म्हणतात तुमच्या योजना राबवून ह्या गोष्टी घडणार नाहीत. खरंच स्त्रियांचा मान सन्मान आपण करतो का? रस्त्याने जात असताना आपण स्त्रियाकडे कुठल्या भावनेने बघतो, मुलीकडे कुठल्या भावनेने बघतो, याचा देखील आपण विचार केला पाहिजे. आणि जोपर्यंत ही वृत्ती बंद होणार नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. एवढीच या घटनेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की कायमस्वरूपी अशा पद्धतीच्या घटना कशा रोखल्या पाहिजेत याचा विचार करावा. सरकारकडले प्रश्न आहेत, सरकार किती संवेदनशील आहे. जर सरकार संवेदनशील असतं तर ह्या घटना घडल्याच नसत्या. सरकारला दोष देण्यापेक्षा समाजात आपण काय करू शकतो, आपण समाजाला कसा न्याय मिळवून देऊ शकतो, आणि महिलांचा दर्जा, विचार आणि समाजातली त्यांची एक स्थान हे कसं वाढवू शकतो, ही जर आपण मनात आणलं तरच खरं आपण ह्या महापुरुषांना
मासाहेब जिजाऊंना अभिवादन करू शकतो, एवढीच भावना व्यक्त करतो. ही भावना व्यक्त करत असताना फक्त आणि फक्त महिलांचा आदर व्हावा एवढंच सांगतो. आणि या ताईला न्याय मिळवण्यासाठी फक्त निवेदन आणि रस्त्यावर न येता योग्य पद्धतीने कायदेशीर स्वरूपात आपण काय करू शकतो, त्या व्यक्तीला कशा पद्धतीने आपण त्या कोर्टाच्या पायरीवरून समाजाच्या पायरीवर कसं आपण त्याच्याला शिक्षा देऊ शकतो एवढाच विचार करावा. धन्यवाद. सगळ्यांनीच आता आपल्या भाषणामध्ये त्याला शासन झालं पाहिजे, शासन दरबारी कुठला तरी एक नवीन कायदा अंमलात आला पाहिजे, परत तहसीलदारकडे निवेदन द्यायचं, अशा पद्धतीच्या भावना खरंच व्यक्त केल्या. परंतु या ठिकाणी राजकीय पक्षातील काय असतील किंवा या ठिकाणी वकील देखील आहेत, त्यांना मला असा एक प्रश्न विचारायचा आहे, सरकार कोणाचंही असलं तर बलात्कार बंद होत आहे का? आणि या ठिकाणी वकील असताना वकिलांना विचारायचे की फास्ट ट्रॅक वर गेल्यानंतर त्याला आतमध्ये चांगलं चुंगलं खायला भेटतंय का? नाही भेटतंय. तर मला एक असं वाटतंय की घरात आपल्या जुन्या काळातल्या काय आजी असतील आजोबा असतील सांगायचे, चंडवाण्यापेक्षा एक खरंच कुंड केलेलं घरात पोरग कवा पण चांगलं. कारण असं जर कळलं तर एक मारून आज 14 वर्ष 7 वर्ष बसलेलं कवाही चांगलं. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिलेली आहे, ज्या राजाच्या पाटलाचे हात तोडले, ही पार्श्वभूमी येत्या काळामध्ये बहुतेक अंमलात आणावी लागते की काय असं मला या ठिकाणी वाटतं. वारंवार आपण प्रॉपर्टीची असेल, काही लाईनची घटना असेल, त्यानंतर आताची ही घटना आहे, ह्याच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना घडलेल्या आहेत की मुली समोर येत नाही, त्याच्या घरच्याची पार्श्वभूमी त्यांची परिस्थिती नसते, अशा कित्येक घटना असतील, त्यामुळे ती पुढे येत नसतील. आताच मला कळलं की ह्या मुलीचे 1च वर्ष झालं तिचे वडील वारलेले, की अजून दुःखात न सावरते, तिला तर दुःख तिचे वडील गेले त्याचा अंदाज पण नसेल की वडील वारल्यामध्ये काय असतं. आणि अशा त्याची आई रानामध्ये कामाला जात असताना आता ही कोर्ट आपण नुसतं म्हणतोय फास्ट ट्रॅक वकील, पण या वकिलाचा खर्च नेमकं करणार कोण? आपण लाखोनं आपल्या कार्यक्रमामध्ये आनंदाच्या उत्सवात लाखोनं पैसे उधळतोय, ते न उधळता हे पैसे त्या ठिकाणी लावले पाहिजेत तिथं वकील आपल्याला वाटत. आणि मला जास्त काय बोलायचं नाही, फक्त एक मानसिकता महिलांनी ठेवा की आपलं पोरग चांगल्या कामासाठी नाही गेलं तर चलल, पण अशा कामासाठी एक गुंड तयार करा. जय जिजाऊ जय. आपल्या खाटेक समाजाच्या बाबतीत मागच्या 4-5 दिवसामध्ये अत्यंत वाईट घृणास्पद अशा प्रकारची घटना घडलेली आहे. ही घटना कुठल्याही कुणाच्याही लेकीबाळीच्या बाबतीत घडू नये अशा प्रकारची प्रार्थना आपण देवाजवळ करू. पण देव तरी काय करणार? या सरकारामध्ये बसलेली माणसं, वास्तविक मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण सरकार कुणाचाही असो, भारतीय जनता पक्षाचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, कुणाचा असो, स्त्रियावरचा अन्याय हा अन्यायच आहे. मी म्हणतो पुरुषावरचा अन्याय एखाद्या वेळेस माफ करण्यासारखा असू शकेल, पण स्त्रियावरचा, आणि त्यातल्या 6 वर्षाची बालिका, या नराधमाला त्याच्या कसल्या भावना प्रज्वलित झाल्या असतील तिच्या बाबतीत काय, आणि त्या लेकरानं काय, त्या लेकराला कसं काय आठवलं असं हे देव जाणे. या घटना घडल्याबरोबर मी काल त्या भागामध्ये गेलो होतो. नळदुर्ग, वलांडी, उदगीर, देवणी, चाकूर या भागामध्ये कडकडीत बंद पाडला होता. सर्व समाजाची लोक यामध्ये सामील होती. हा एका समाजाचा प्रश्न नाही आहे. बऱ्याचशा वक्त्यांनी सांगितलं की हा एका समाजाचा पक्ष नाही आहे, पण आपण म्हणतो एका समाजाचा पक्ष नाही, एका समाजाचा पक्ष नाही, पण त्यातल्याच कुठल्या तरी समाजानं दुसऱ्या समाजाच्या लहान मुलीवर, स्त्रियावर बलात्कार करणं, अमानुष छळ करणं हे सारखं घडत चाललंय. सरकार पुष्कळ कडक कायदे करतं, काय सगळं करतं, पण सरकार कसल्याही प्रकारे त्याची अंमलबजावणी करत नाही. अंमलबजावणी करणारं सरकार हे खऱ्या अर्थानं कार्यक्षम सरकार. मला वाटतं बाकीच्या कुठल्याही खात्यामध्ये तुम्ही अंमलबजावणी कमी करा, जास्त करा, काही करा, पण गृह खात्याच्या अशा कृत्यामध्ये, महिलाच्या कृत्यामुळे, आणि तुम्ही
महिलांना संधी देता, महिला विधेयक आणता, महिलांना राजकारणात प्रवेश करा म्हणता. अरे जी बालिका जिला काही समजत नाही तिच्या बाबतीत जर काही समाजातले नराधम अशा प्रकारचं वागत असतील तर या महिला खऱ्या खुऱ्या अर्थानं राजकारणात आल्या तर त्या महिलांचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांच्या समोर पडतोय. तर या बाबतीत मी लातूरला जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक यांना भेटून आलो. या बाबतीतलं सगळं चर्चा त्यांच्याशी केली. मी एवढ्या वेळ थांबलो नाही तर आमच्या समाजाचे सुभाष पारधी म्हणून दिल्लीमध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगाकडे पत्र देऊन मी डिटेल चौकशीची सुरुवात केलेली आहे. तसेच आमच्या समाजाचे भारत सरकारमधील समाज कल्याण मंत्री वीरेंद्र कुमारजी घाटिक यांना पत्र देऊन यांना बोलून त्या बाबतीतली पुढची कार्यवाही चालू झालेली आहे. गुन्हा नोंद झालेला आहे. आता मग गुन्हा नोंद झाला सगळं झालं तरी सुद्धा त्या बालिकेवरचे अत्याचार झालेले तिचं दुःख झाल्यानं येत नाही की आपला मोर्चा काढणं लोकांमध्ये ओरडू सांगणं या गोष्टी या क्रमबद्ध आहेत. त्याच्याशिवाय आपण काय करू शकत नाही. पण जास्तीत जास्त कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून दिल्ली सरकारकडं या अगोदर कालपासून मी पाठपुरावा केलेला आहे. या दोन्ही प्रती माझ्याकडे आहेत. वीरेंद्र कुमार घाटिक साहेब हे समाज कल्याण मंत्री आहेत. त्यांनाही मी पत्र लिहून त्यांच्यावर फोनवर बोलून त्यांच्याशी पुढील कार्यवाहीबाबत बोललेलो आहे. आणि अनुसूचित जातीचा आयोग दिल्ली सरकार यांनाही पत्र लिहून सुभाष पारधी साहेबांना मी प्रत्यक्ष बोलून त्या बाबतीतली कार्यवाही सुरू केलेली आहे. आम्ही महाराष्ट्र सरकार करील, जिल्ह्याचे पोलीस करतील, तालुक्याचे पोलीस करतील, बार्शीतले पोलीस करतील किंवा लातूरचे पोलीस करतील अशा प्रकारे कुणावरही अवलंबून बसलेलो नाही. दिल्ली सरकारच्या दरबारमध्ये या बाबतीतला ओघ या अगोदरच झालेला आहे. प्रक्रिया चालू झालेली आहे. आपल्याकडं तहसीलदारच्या मार्फत आपलं निवेदन देणं अशा प्रकारची ही प्रोसिजर आहे. ही प्रोसिजर आपण या ठिकाणी पूर्ण करू. आणि आता उरला प्रश्न आहे त्या लहान मुलीच्या पुढच्या आयुष्याचा. त्या मुलीच्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं, तिच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं, तिच्या आईच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं पुढील मार्ग काय करायचा त्या बाबतीतला पुढील विचार करणं आपल्या समाजाच्या बाबतीत आणि इतर ज्यांनी हितचिंतक म्हणून आपल्याशी बरोबर आलेले आहेत, पाठिंबा दिलेला आहे त्या लोकांचा समाज कल्याण खात्याकडून त्या मुलीच्या आईला आणि मुलीला जे काही मदत मिळायची ती मिळणार आहे. राष्ट्रीय अनुसूचित आयोगाच्या मार्फत या मुलीला जे काही प्रोटेक्शन मिळणार आहे किंवा जे काही अनुदान मिळणार आहे ते मिळणार आहे. पण ह्याच्याशिवाय आपण दुसरं काय करू शकत नाही. या मुलीची आई बिचारी रोजगार करून जुनी मांडणी करून त्या मुलीला जगवते. दोघं मायलेकर असतात राहायला. आजूबाजूच्या नराधमाने कधी काय केलं त्या मातेला तरी काय कळणार आहे. तर या दृष्टिकोनातून या ठिकाणी जास्त भाषण करण्यापेक्षा पुढील मार्ग आपण अवलंबणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीनं सर्व घाटिक समाज आणि आपण कटिबद्ध आहोत. त्या दृष्टीनं आपण पुढील पायरी चालू करू आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल, जास्तीत जास्त फास्ट ट्रॅकवर कशी केस चालेल ते मी दिल्लीच्या या समाज कल्याण खाते आणि मागासवर्गीय आयोगाच्या मार्फत प्रयत्न करणार आहे. आणि त्या प्रयत्नाला आपल्याला निश्चितपणे यश येईल. आणि अशा प्रकारची घटना कुठल्याही समाजामध्ये होऊ नये, कुठल्याही जातीमध्ये होऊ नये याची काळजी आपण तंतोतंत घेऊया. एवढंच आपल्या समोर बोलून मी माझं छोटंसं
गुंडाळून जळतंय ती गुंडाळून. कृष्ण